आज आपण बनवणार आहोत फक्त अर्धा लिटर दुधापासून खूप सारा आईस्क्रीम. खरंच, आणि ही कोणतीही जुगाडू रेसिपी नाही आहे. जी जेन्युइन पद्धत आहे आईस्क्रीम बनवण्याची तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि जर तुम्ही या पद्धतीने आईस्क्रीम बनवलं तर बिलकुल मार्केटसारखंच आईस्क्रीम तुमच्या घरच्या घरी तयार होईल. महागडे प्रोडक्ट तुम्हाला यासाठी लागणार नाही. बनवायलाही खूप सोपं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचे अर्धा लिटर दूध. इथे मी म्हशीचं दूध घेतलंय, कारण म्हशीचं दूध घट्ट असतं. दुधावरची मलाई किंवा साई आपण काढून घ्यायची नाही आणि या दुधामध्ये थोडं सुद्धा पाणी मिक्स केलेलं नसलं पाहिजे. आता यातलं थोडं दूध आपण एका बॉलमध्ये काढून घेऊया, कारण आपल्याला थोड्या पावडर्स याच्यामध्ये मिक्स करायच्यात. सगळ्यात आधी आपण याच्यामध्ये टाकतोय 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. इथे मी टेबलस्पून घेतलेला आहे. जर असे चमचे तुमच्याकडे नसतील तर आपल्या पोहे खायच्या चमच्यांमधला जो मोठा चमचा असतो तो तुम्ही घेतला तरीही चालेल. याच चमच्याने मी 2 चमचे मिल्क पावडर याच्यामध्ये टाकतीये. या 2 पावडर्सनी घट्ट बनतं आईस्क्रीम. आता आपण टाकणार आहे GMS पावडर. ही पावडर आईस्क्रीम बनवण्यासाठीच वापरली जाते. आता लोकल मार्केटमध्ये पण तुम्हाला ही मिळून जाईल. जरी नाही मिळाली तर ऑनलाईन ही अवेलेबल आहे. ही पण आपल्याला 2 टेबलस्पूनच याच्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर शेवटची पावडर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे CMC पावडर. ही पावडर आपल्याला फक्त पाव चमचा म्हणजे 1/4 टीस्पून जी आहे तेवढंच टाकायचे. जर ही पावडर जास्त झाली तर कडवट बनतं आईस्क्रीम आणि टाकणंही तेवढंच गरजेचं आहे, कारण ज्या आईस्क्रीममध्ये आपण पदार्थ टाकणार आहेत ते सगळे स्टेबल राहतात. त्यामुळे CMC पावडर टाकणंही तेवढंच गरजेचं आहे. या सगळ्या पावडर आता मिक्स करून घेऊया या दुधामध्ये. GMS पावडर जी आपण टाकली आहे ती काही विरघळणार नाही, पण बाकीच्या सगळ्या विरघळून जातील, व्यवस्थित मिक्स होऊन जातील पावडर याच्यामध्ये. या पावडरींच्या इथे फक्त गुठळ्या नाही बनल्या पाहिजे एवढीच काळजी आपल्याला घ्यायची आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं. मी हे पावडरचं दूध इथेच या दुधामध्ये मिक्स करते. आता तुम्ही म्हणताल डायरेक्ट का टाकलं नाही, पण जास्त दुधामध्ये जर ह्या पावडर टाकल्या तर गुठळ्या बनतात, म्हणून थोड्या दुधामध्ये घेऊन मिक्स केलं. या पद्धतीनेही तुम्ही या पावडर याच्यामध्ये मिक्स करू शकता किंवा दूध उकळल्यानंतरही तुम्ही त्यात टाकू शकता. दोन्हीही पद्धतीने केलं तरी व्यवस्थित बनेल. मी इथे कढईमध्ये दूध टाकून घेते आणि आता याला गरम करायला ठेवते. मी या पावडर सगळ्या दुधामध्ये आधीच टाकल्यामुळे मला कंटिन्युअसली याला हलवत राहावं लागणार आहे, नाहीतर दूध जसं जसं घट्ट बनेल तर ते कढईला चिटकायला सुरुवात होईल. म्हणून याला कंटिन्युअसली हलवत राहायचे. जर तुम्ही दुधाला उकळी आल्यानंतर पावडर त्यात टाकली तर मग तेवढ्यापुरतंच आपल्याला ते पटपट हलवायला लागतं आणि ती पद्धत मला वाटतं थोडीशी सोपी जाते. जसं जसं हे दूध उकळायला सुरुवात होईल तसं तसं हे घट्ट होत जाईल. आपण जे कॉर्नफ्लॉवर, मिल्क पावडर वगैरे ह्याच्यामध्ये टाकली आहे त्याच्यामुळे हे दूध घट्ट बनतं. आणि हे दूध आपलं जेवढं घट्ट असेल तेवढंच आपलं आईस्क्रीम छान बनतं. म्हणजेच आईस क्रिस्टल्स वगैरे त्याच्यामध्ये बनत नाहीत, म्हणून आपल्याला त्याला घट्ट बनवावं लागतं. दुधाला उकळी आल्यानंतर 5 ते 10 मिनिट आपल्याला ह्याला हलवत राहायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. पण आता एक महत्त्वाची गोष्टच याच्यामध्ये टाकायची राहून गेली आहे. साखरच नाही मी इथे टाकली तर आपलं आईस्क्रीम गोड कसं बनणार. इथे मी मेजरिंग कपमधल्या अर्धा कप साखर टाकली, त्यापेक्षा थोडी जास्तच टाकली. आता तुम्हाला वाटत असेल खूप साखर झाली हे दूध बघून, पण ते फेटल्यानंतर आईस्क्रीम खूप जास्त बनणार आहे, त्यामुळे एवढी साखर याला लागणारच आहे. गॅस मी पुन्हा ऑन केला आहे आणि साखर विरघळेपर्यंत याला हलवून घेणार आहे आणि पुन्हा गॅस बंद करणार आहे. आईस्क्रीम बनवताना GMS पावडर आणि CMC पावडर ह्या 2 पावडर आपल्याकडे असणं गरजेचं आहे, त्यानेच आपलं आईस्क्रीम बनतं. तर हे दूध आपण काढून घेऊया दुसऱ्या बाउलमध्ये. याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. कढईमध्येच ठेवलं तरीही चालेल, पण थंड व्हायला वेळ लागेल. या बॉलमधलं ही दूध थंड झालं की ह्याला व्यवस्थित आपल्याला कवर करायचं आहे आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. जर आपण व्यवस्थित याला कवर नाही केलं तर बाहेरचं मॉइश्चर याला लागेल आणि त्यामुळे सुद्धा आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स बनतात. त्यामुळे व्यवस्थित ह्याला झाकायचं आहे आणि त्यानंतर फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. पॉलिथिन बॅगने तुम्ही याला कवर करू शकता किंवा साधं झाकण जरी याच्यावरती ठेवलं ना तरीही चालेल. कमीत कमी 7 ते 8 तास आपल्याला याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर त्याचा असा व्यवस्थित बर्फ बनेल. याला आपल्याला व्यवस्थित एका चमच्याने कट करून घ्यायचं आहे. डायरेक्ट तरी हे बाहेर निघणार नाही, त्यामुळे आपल्याला असंच याला कट करावं लागेल. आता याला एवढं घट्ट बघून तुम्ही म्हणताल हिने असलं कसलं हे आईस्क्रीम बनवले, पण आत्ताच आपलं आईस्क्रीम तयार नाही झालेलं आहे. याला आणखीन थोडी प्रोसेस करायची आपल्याला. याचे असे छोटे छोटे तुकडे करून याला आपण दुसऱ्या बॉलमध्ये काढून घेऊयात, कारण हे आईस्क्रीम फेटल्यानंतर खूप जास्त बनतं, त्यामुळे हे छोट्या बॉलमध्ये बसणार नाही, म्हणून दुसऱ्या बॉलमध्ये काढतीये इथे. आणि याला इथे काढण्यासाठी आपल्याकडे काचेचाच बाउल असायला पाहिजे असंही काही नाही. स्टीलचं पातेलं किंवा जर्मनचं घेतलं तरीही चालेल. आता याला फेटण्यासाठी एक असा बीटर आपल्याकडे असायलाच हवा. यानेच हे आईस्क्रीम आपल्याला फेटावं लागतं. आता तुम्ही मिक्सरमध्ये म्हणताल, पण मिक्सर फिरवल्यानंतर गरम होतो आणि मग तोपर्यंत आपला आईस्क्रीम पगळून जाईल. त्यामुळे मिक्सरमध्ये आईस्क्रीम काही बनत नाही आणि हाताने विस्कने तुम्ही करत राहिलात
तर त्यालाही खूप वेळ लागतो आणि तोपर्यंतही आपलं आईस्क्रीम विरघळून जाईल, त्यामुळे बिटरनेच आपल्याला याला फेटावं लागतं. सुरुवातीला हे मिक्सचर थोडंसं घट्ट असतं, त्यामुळे थोडासा लोडवर येतो आपला बिटर. 5 मिनटं चालवायचे, बंद करून ठेवायचे आणि परत 5 मिनटं चालवायचे. असं करत करतच आपल्याला याला फेटत राहायचं आहे. आता तुम्ही म्हणताल की इतकं घट्ट होईपर्यंत त्याला फ्रीजमध्ये ठेवायचंच कशाला, मी आधीच त्याला फेटून घेईल. पण तसं केल्यानेही आईस्क्रीम आपलं व्यवस्थित बनत नाही. तेही मी ट्राय करून बघितलं. जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं आईस्क्रीम फुगत नाही, त्यामुळे त्याला तेवढं घट्ट होऊनच द्यावं लागतं आणि त्यानंतरच त्याला फेटावं लागतं. जसं जसं तुम्ही याला फेटत जाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की याची क्वांटिटी वाढत वाढत चाललेली आहे. जी GMS पावडर आपण याच्यामध्ये टाकली आहे त्याच्यामुळे हे आईस्क्रीम फुलायला मदत होते आणि ते एकदम फ्लफी बनतं. आणि जरी तुमच्या मार्केटमध्ये तुम्हाला ह्या पावडर मिळत नसतील तरी Amazon, फ्लिपकार्टवरती ह्या अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही इझिली याला परचेस करू शकता. याला फेटत राहायचंय जोपर्यंत यातला बर्फ आपल्याला दिसायचा बंद होत नाही आणि एकदम ते कापसासारखं हलकं फुलकं दिसत नाही ना, तोपर्यंत फेटत राहायचंय. आता हे तर एकदम प्लेन आईस्क्रीम तयार झालेलं आहे. यात फ्लेवर टाकूया. तर बटरस्कॉच इसेन्स टाकते मी इथे. इसेन्स टाकल्याने फक्त स्मेल येईल बटरस्कॉच सारखा, तर बटरस्कॉच फ्लेवर येण्यासाठी मी बटरस्कॉच क्रश याच्यामध्ये टाकते आहे. अंदाजेच 2 ते 3 चमचे मी याच्यामध्ये बटरस्कॉच क्रश टाकलं आहे आणि त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण जी CMC पावडर याच्यामध्ये टाकली होती त्यामुळे हे जे क्रश आहे ते व्यवस्थित आईस्क्रीममध्ये मिक्स होतं आणि तसंच राहतं. जर आपण CMC पावडर टाकली नाही तर हे टाकलेलं क्रश आहे ते तळाला जाऊन बसतं आणि वरती फक्त प्लेन आईस्क्रीम राहतं, म्हणून CMC पावडर टाकणंही यात तेवढंच गरजेचं आहे. तसं तर आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे. त्याला सेट करण्यासाठी आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊयात. एवढा मोठा बाउल तर माझा फ्रीजरमध्ये बसून नाही शकत, म्हणूनच हे करते. एअरटाईट डब्बे तुमच्याकडे असतील तर त्यामध्ये बेस्ट आहे, त्यामध्ये तुम्ही हे आईस्क्रीम टाकू शकता. थोडं आईस्क्रीम याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि थोडं बाउलमध्ये ठेवणार आहे. ते कशासाठी ते सांगते तुम्हाला. हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल की फक्त अर्धा लिटर आपण दूध घेतलं होतं आणि आईस्क्रीम किती तयार झाले, तिप्पट तरी झालंच असेल. थोडंसं या बाउलमध्ये मी हे आईस्क्रीम तसंच ठेवलं कारण मला याचा कलर करायचा आहे. थोडासा पिंक कलर याच्यामध्ये टाकते. मला माहिती आहे बटरस्कॉच आईस्क्रीममध्ये पिंक कलर नसतो, पण मी फक्त टेक्स्चरसाठी हे करते. जर तुम्हाला येल्लो कलर हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, कारण की बटरस्कॉच आईस्क्रीम येल्लो कलरचंच असतं. पहिल्या बाउलमधलं प्लेन व्हाईट आईस्क्रीम आहे, त्याच्यावरती थोडंसं पिंक कलरचं आईस्क्रीम टाकते. असं केल्याने ना खूप छान टेक्स्चर येतो आईस्क्रीममध्ये आणि बघायला छान वाटलं तर खायला आपोआपच छान वाटतात गोष्टी. एक चमचा घ्यायचा आणि हलक्या हाताने याला मिक्स करायचं. खूप फेटायचं नाही आहे, हलकं हलकं वर खाली करायचं आहे. त्याच्यामुळे ना असे एकदम रेषा रेषा दिसतात पिंक कलरच्या आणि खूप छान वाटतं ते. मी इथे बटरस्कॉच आईस्क्रीम बनवलं आहे म्हणून बटरस्कॉच क्रश आणि इसेन्स वापरले. त्याच ऐवजी तुम्हाला जो कोणता फ्लेवर बनवायचा आहे ते टाकलं ना तुम्ही, त्या फ्लेवरचं आईस्क्रीम तयार होईल. दुसऱ्या डब्यामधल्या आईस्क्रीमचंही सेम तसंच करून घेतलं आहे आणि आता याला सेट व्हायला ठेवायचं आहे. याला सुद्धा व्यवस्थित कवर करायचं आहे. पॉलिथिन बॅगने करू शकता किंवा व्यवस्थित झाकून ठेवू शकता. रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी असं तुमचं छानसं आईस्क्रीम तयार होईल. मेहनत तशी जास्त नाही लागत आहे, फक्त पेशन्स आपल्याकडे असायला हवा. कारण की सकाळी जर आपण दुधामध्ये पावडर्स टाकून फ्रीजमध्ये ठेवल्या तर संध्याकाळी फेटल्यानंतर ते फुलेल आणि त्यानंतर आपण ते फ्रीजरमध्ये ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं आईस्क्रीम तयार होईल. आता हे आईस्क्रीम आपण हाताने बनवलेलं आहे, त्यामुळे मशीनमध्ये बनवलेल्या आईस्क्रीममध्ये आणि हाताने बनवलेल्या आईस्क्रीममध्ये थोडा फरक येणार आहे. पण एक टिप तुम्हाला सांगते, जर तुम्ही लगेच हे आईस्क्रीम काढलं तर थोडंसं हार्ड तुम्हाला वाटेल. त्यामुळे फ्रीजरमधून आईस्क्रीम 5 मिनिट तुम्ही बाहेर काढून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यांना सर्व करा, म्हणजे एकदम सॉफ्ट आणि छान असं तुम्हाला आईस्क्रीम वाटेल. आता हे जे पहिल्या डब्यातलं मी आईस्क्रीम काढले ते फ्रीजरमधून लगेच काढल्या तुम्हाला सर्व करून दाखवले. आता दुसऱ्या जे बॉलमधलं आहे ते तुम्हाला आता मी दाखवते. 5 मिनिट हे आईस्क्रीम बाहेरच ठेवल्यानंतर बघितलं किती सॉफ्ट झालंय आणि ते काय लगेच विरघळून सुद्धा जाणार नाहीये. व्यवस्थित जसं तुम्ही मार्केटमधलं आईस्क्रीम आणता तसंच हे पण आईस्क्रीम बनणार आहे. एकदाच फक्त ह्या पावडर्स आपल्याला घरी आणून ठेवायच्यात आणि एकदम कमी खर्चात खूप छान असं आईस्क्रीम आपलं घरीच बनवून तयार होतं. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करूनही सांगा की तुमचं आईस्क्रीम कसं बनलं. आणि हो, माझी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा रेसिपीमध्ये.